खाटू श्यामजींच्या मंदिरात इतकी शक्ती का आहे? यामागे नेमकं रहस्य काय आहे? आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी फक्त कथा नाही तर एक दिव्य सत्य आहे. ही कथा अशा देवाची आहे जो कलियुगात हरलेल्या लोकांचा आधार बनला, ज्याचं नाव ऐकताच अंगावर शहारे येतात, ज्याच्या दर्शनाने जीवन बदलून जातं. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील खाटू या छोट्याशा गावात खाटू श्याम मंदिर हे एक अद्भुत मंदिर आहे. येथे दररोज लाखो भक्त आपल्या मनोकामना घेऊन येतात. कोणी रडत येतो, कोणी हरलेला येतो, तर कोणी पूर्णपणे तुटलेला येतो. पण जो कोणी इथे खऱ्या मनाने येतो तो कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही. पण असा प्रश्न पडतो, या मंदिरात इतकी शक्ती का आहे? काय आहे ते रहस्य ज्यामुळे हे स्थान जगातील सर्वात चमत्कारी धामांपैकी एक मानले जाते? चला, आपण त्या कथेकडे वळूया जी काळाच्या पानांमध्ये दडलेली आहे. अशी कथा जी तुमच्या आत्म्याला स्पर्श करून जाईल. नमस्कार प्रिय दर्शक हो. मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन कथा आणि प्रेरणादायी व्हिडिओ घेऊन आलो आहोत. आजची कथा अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक आहे. कथा सुरू करण्यापूर्वी एक नम्र विनंती. शास्त्रांनुसार अर्धवट सोडलेली कथा दुःख आणि पापाचे कारण ठरते. त्यामुळे कृपया ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. तर या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग, कोणताही विलंब न करता आजच्या या अद्भुत आणि प्रेरणादायी कथेची सुरुवात करूया. पूर्वी जेव्हा धर्म आणि अधर्म यांच्यामध्ये महायुद्धाची तयारी सुरू होती, त्या काळात पांडुपुत्र भीम यांचा पुत्र घटोत्कच यांच्या घरी एका अद्भुत बालकाचा जन्म झाला. त्याची माता होती मोरवी, जिला अहिलावती असेही म्हटले जाते. जन्माच्या क्षणी आकाशात दिव्य प्रकाश पसरला होता. देवतांचे मृदंग वाजू लागले होते. हा बालक म्हणजे बर्बरीक, एक असा महान योद्धा ज्याची शौर्यगाथा आजही सांगितली जाते. बर्बरीकच्या जन्मासोबतच निसर्गात अनेक चमत्कार घडले. वृक्ष फळांनी आणि फुलांनी बहरले, नद्या जणू मधुर संगीत गाऊ लागल्या आणि पशुपक्षी आनंदाने नाचू लागले. हे सर्व या गोष्टीचे संकेत होते की पृथ्वीवर एक दिव्य आत्मा अवतरली आहे. लहानपणापासूनच बर्बरीकमध्ये अद्भुत शक्ती होत्या. केवळ 5व्या वर्षी त्याने एका हत्तीला आपल्या एका मुठीच्या बळावर थांबवले. 10व्या वर्षी त्याने एका दिवसात 100 राक्षसांचा वध केला. त्याची माता मोरवीने त्याला एक महान शिकवण दिली होती. हे पुत्र, आयुष्यात नेहमी लक्षात ठेव, सर्वात मोठा धर्म म्हणजे हरलेल्या व्यक्तीची मदत करणे. जो दुर्बल आहे, जो असहाय आहे, जो संकटात आहे, त्याच्या पाठीशी उभं राहणं हाच खरा धर्म आहे. आईच्या या शब्दांना बर्बरीकने आपल्या हृदयात खोलवर कोरून ठेवले. त्याला ठाऊक होते की त्याच्या शक्तीचा उपयोग नेहमी दुर्बलांच्या रक्षणासाठीच व्हायला हवा. जेव्हा बर्बरीक 16 वर्षांचा झाला, तेव्हा त्याने कठोर तपस्या करण्याचा निर्णय घेतला. हिमालयाच्या उंच शिखरांवर, जिथे बर्फाशिवाय काहीच नव्हते, तिथे त्याने भगवान शिव यांची आराधना केली. अनेक महिने तो केवळ वायूवर जगत, अन्नत्याग करून ध्यानात लीन राहिला. शेवटी भगवान शिव प्रसन्न झाली आणि त्यांनी बर्बरीकला 3 अद्भुत बाणांचे वरदान दिली. ही बाण साधे नव्हते, ते दिव्य होते, चमत्कारी होते. पहिला बाण शत्रूंच्या सर्व कमकुवत ठिकाणांना ओळखून त्यांना चिन्हांकित करत असे. जिथे जिथे तो लागत असे तिथे लाल रंगाचे चिन्ह निर्माण होत असे. दुसरा बाण मित्र आणि संरक्षण करावयाच्या व्यक्तींना ओळखून त्यांना चिन्हांकित करत असे. त्यांच्या अंगावर निळ्या रंगाचे चिन्ह दिसत असे. आणि तिसरा बाण सर्वात शक्तिशाली होता. तो लाल चिन्ह असलेल्या सर्व ठिकाणांना एकाच वेळी भेदून शत्रूंचा संहार करत असे आणि निळ्या चिन्ह असलेल्या सर्वांना सुरक्षित ठेवत असे. बर्बरीकची माता मोरवी ही स्वतः एक नागकन्या होती. तिने आपल्या पुत्राला एक दिव्य धनुष्य दिले. हे धनुष्य इतके प्रबळ होते की त्याच्या टंकारानेच शत्रू भयभीत होत. या धनुष्याचे नाव होते महाकालदंड. या धनुष्याची विशेषता अशी होती की ते कधीही लक्ष्य चुकवत नसे. बर्बरीक ज्या लक्ष्याचा विचार करायचा त्या लक्ष्यापर्यंत बाण क्षणात पोहोचत असे. शत्रू कुठेही लपला असला, कोणतीही माया वापरली तरी हा बाण त्याला शोधून नष्ट करत असे. जेव्हा महाभारत युद्ध होण्याची घोषणा झाली, तेव्हा बर्बरीक यांच्या मनातही युद्धात सहभागी होण्याची इच्छा निर्माण झाली. त्याने विचार केला, हे धर्म आणि अधर्म यांच्यातील युद्ध आहे, मला यात नक्की सहभागी व्हायला हवे. पण प्रश्न होता, कोणत्या बाजूने लढायचे? वत्सा, मी तुझ्या शक्तीने प्रभावित झालो आहे, पण एक मोठी समस्या आहे.
तुझी शक्ती इतकी प्रचंड आहे की तू युद्धात उतरल्यास संपूर्ण युद्धाचा समतोल बिघडेल. ते पुढे म्हणाले. बर्बरिकच्या मनात कोणतीही शंका नव्हती. त्याच्या आईने दिलेल्या संस्कारांनुसार त्याने नेहमी हरलेल्या, दुर्बल बाजूचा साथ द्यायचा होता. तो आपल्या निळ्या घोड्यावर स्वार होऊन कुरुक्षेत्राकडे निघाला. वाटेत जो कोणी भेटे त्याला तो विचारत असे, कुरुक्षेत्रात कोण जिंकत आहे? सर्वांचे एकच उत्तर असे, पांडव दुर्बल आहेत, कौरव शक्तिशाली आहेत. हे ऐकून बर्बरिकचा निर्णय अधिकच पक्का झाला. तो पांडवांच्या बाजूने लढणार. कुरुक्षेत्राजवळ पोहोचल्यावर बर्बरिक एका वटवृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबला. तिथे त्याला एक तरुण ब्राह्मण भेटला. अत्यंत सुंदर, तेजस्वी. त्याच्या डोळ्यात विलक्षण गूढता होती आणि हास्यात दिव्य तेज होते. तो ब्राह्मण दुसरा कोणी नसून स्वयं भगवान कृष्ण होते, जे बर्बरिकची परीक्षा घेण्यासाठी आले होते. वत्सा, त्या ब्राह्मणाने मधुर स्वरात विचारले, तू कुठे चाललास आणि हे 3 बाण घेऊन काय करणार आहेस? तुला खरंच वाटतं का की फक्त 3 बाणांनी तू संपूर्ण युद्ध जिंकू शकशील? बर्बरिक नम्रपणे म्हणाला, हे ब्राह्मण देव, ही साधी बाण नाहीत. एका बाणाने मी शत्रूंना चिन्हांकित करू शकतो, दुसऱ्याने मित्रांना आणि तिसऱ्या बाणाने सर्व शत्रूंचा संहार करू शकतो. गरज पडली तर एका बाणाने मी संपूर्ण पृथ्वी छिन्नविच्छिन्न करू शकतो. ब्राह्मण हसत म्हणाले, ही कसं शक्य आहे? वत्सा, तुझी शक्ती मला दाखव. त्यांनी जवळच असलेल्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाकडे बोट दाखवले आणि म्हणाले, या झाडाच्या सर्व पानांना छेद दे, पण लक्षात ठेव, एकही पान नष्ट होता कामा नये, फक्त छेद पडला पाहिजे. बर्बरिकने आपला बाण धनुष्यावर चढवला. मनात त्यांनी भगवान शिव यांचे स्मरण करून संकल्प केला, या झाडाच्या प्रत्येक पानाच्या मध्यभागी छेद पडू. बाण सुटला आणि चमत्कार घडला. झाडावरील हजारो पानांच्या प्रत्येकाच्या मध्यभागी एक सुंदर गोल छेद पडला. संपूर्ण झाड जणू एखाद्या कलाकृतीसारखे दिसू लागले. पण चमत्कार इथेच थांबला नाही. त्या ब्राह्मणाच्या पायाखाली दडलेले एक पान होते, त्यालाही छेद पडला होता. हे पाहून बर्बरिकला समजले की हा कोणताही साधा ब्राह्मण नाही. क्षणात त्या ब्राह्मणाचे रूप बदलू लागले. त्यांच्या भोवती दिव्य प्रकाश पसरला. डोक्यावर मोरपंखांचा मुकुट, हातात सुदर्शन चक्र आणि मुरली प्रकट झाली. ते होते स्वयं भगवान कृष्ण. बर्बरिक लगेच त्यांच्या चरणी लोटांगण घालून म्हणाला, हे जगन्नाथ, हे कृष्णा, आपण माझ्यावर कृपा केली, पण मला समजत नाही की आपण माझ्याकडून काय अपेक्षा करता. भगवान कृष्णांनी त्याला उठवले आणि प्रेमाने म्हणाले, तू म्हणालास की तू नेहमी हरलेल्या बाजूला साथ देशील, पण विचार कर, जर तू पांडवांच्या बाजूने लढून कौरवांना हरवलेस तर कौरव हरलेले ठरतील. मग तुला त्यांच्याच बाजूने उभं राहावं लागेल. आणि जर तू कौरवांना साथ दिलीस तर पांडव हारतील आणि तुला पुन्हा पांडवांकडे वळावं लागेल. अशा प्रकारे तू एकटाच संपूर्ण युद्ध लढशील आणि बाकी सर्व महारथी फक्त बघ्याची भूमिका निभावतील. हे ऐकून बर्बरिकच्या मनात विचारांचा प्रचंड कल्लोळ उठला. त्याला समजलं की भगवान कृष्ण सत्य सांगत आहेत. त्याची शक्ती खरोखरच इतकी प्रबळ होती की तो एकटाच संपूर्ण युद्धाचा परिणाम बदलू शकत होता. भगवान कृष्ण हळू आवाजात म्हणाले, वत्सा, मी तुझ्याकडून गुरुदक्षिणा मागतो. बर्बरिक नम्रतेने म्हणाला, प्रभू, तुमची आज्ञा माझ्यासाठी सर्वोच्च आहे. सांगा, तुम्हाला काय हवे आहे? भगवान कृष्ण म्हणाले, मला तुझं शीश हवं आहे. हे ऐकून क्षणभर बर्बरिकच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा उमटली. त्याच्या मनात हजारो विचार आले. युद्ध पाहण्याची इच्छा, वीरगती मिळवण्याची आस, कीर्ती मिळवण्याची महत्वाकांक्षा, सगळं काही एका क्षणात तुटून पडलं. पण लगेचच त्याच्या चेहऱ्यावर शांतता पसरली. गुरुचा आदेश त्याच्यासाठी सर्वस्व होता. तो ठाम स्वरात म्हणाला, प्रभू, तुमची इच्छा माझ्यासाठी आदेश आहे. मी माझं शीश नक्की अर्पण करीन, पण माझी एक विनंती आहे. भगवान कृष्ण म्हणाले, बोल वत्सा, काय हवं आहे तुला? बर्बरिक म्हणाला, मला हे युद्ध पाहायचं आहे. माझं शीश कापल्यानंतरही जर ते युद्ध पाहू शकलं तर माझं जीवन धन्य होईल. तथास्तु. तुझं शीश केवळ युद्ध पाहणार नाही तर संपूर्ण युद्धाची गाथा समजूनही घेईल. आणि आणखी एक वरदान देतो,
कलियुगात तू माझ्या नावाने पूजला जाशील. लोक तुला श्याम म्हणून ओळखतील. बर्बरीकने आपली तलवार काढली. भगवान कृष्णांसमोर नतमस्तक होत तो म्हणाला, हे कृष्णा, हे शीश तुम्हाला अर्पण आहे. कृपया ते स्वीकारा. एका वारात त्याने स्वतःचं शीश वेगळं केलं. आकाशातून फुलांचा वर्षाव झाला. देवतांचे मृदंग वाजू लागले आणि सर्वत्र दिव्य प्रकाश पसरला. कापलेलं शीश जमिनीवर पडलं, पण त्याचे डोळे उघडेच राहिले. चेहऱ्यावर तेज तसंच होतं. भगवान कृष्णांनी ते शीश उचलून कुरुक्षेत्रजवळ एका उंच ठिकाणी ठेवले, जिथून संपूर्ण युद्ध स्पष्ट दिसत होतं. 18 दिवस चाललेल्या महाभारत युद्धादरम्यान बर्बरीकचं शीश सगळं काही पाहत राहिलं. त्याने पाहिलं एक एक करून महान योद्धे कसे वीरगतीला पोहोचत होते. त्याने पाहिलं भीष्म यांची शरशय्या, अर्जुन यांची पराक्रमी लढाई, कर्ण यांचं दान, द्रोणाचार्य यांचा त्याग. पण या सगळ्यांपेक्षा मोठं त्यांनी पाहिलं ते म्हणजे भगवान कृष्णांची लीला. धर्माची स्थापना करण्यासाठी ते प्रत्येक क्षणी युद्ध कसं नियंत्रित करत होते. युद्ध संपल्यानंतर पांडवांमध्ये वाद झाला, सर्वात महान योद्धा कोण. तेव्हा भगवान कृष्णांनी बर्बरीकच्या शीशाला विचारलं, तू संपूर्ण युद्ध पाहिलं आहेस, सांग, सर्वात महान योद्धा कोण होता. बर्बरीकच्या शीशाने उत्तर दिलं, प्रभू, मी पाहिलं की युद्धात फक्त तुमचं सुदर्शन चक्र आणि द्रौपदीची यांचे केसच दिसत होते. चक्र शत्रूंचा संहार करत होतं आणि द्रौपदीचे केस धर्माचं रक्षण करत होतं. बाकी सर्व योद्धे तर केवळ निमित्त मात्र होते. हे ऐकून सर्वांना उमगले की युद्धाचा खरा संचालक भगवान कृष्ण होते. युद्ध संपल्यानंतर बर्बरीक यांचे शीश रहस्यमयरित्या अदृश्य झाले. असे म्हणतात की ते आकाशमार्गाने उडत राजस्थानच्या दिशेने गेले. शेकडो वर्षे लोटली. कलियुगाचा प्रभाव वाढू लागला. धर्माची हानी होऊ लागली. अन्याय वाढला. लोक दुःखी होऊ लागले. तेव्हा भगवान कृष्णांच्या वरदानानुसार बर्बरीकचा कलियुगात पुन्हा प्रकट होण्याचा काळ आला. राजस्थानमधील रिंगस या ठिकाणी एक धर्मात्मा ब्राह्मण राहत होता. पंडित सोमदत्त. तो दररोज पूजापाठ करत असे आणि गरिबांची सेवा करत असे. एका रात्री त्याला स्वप्न पडलं. त्या स्वप्नात एक दिव्य पुरुष दिसला, ज्याची आभा विलक्षण होती. तो म्हणाला, मी बर्बरीक आहे, महाभारताचा योद्धा. कलियुगात मी श्याम या नावाने पूजला जाईन. उद्या सकाळी नगराबाहेर असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली खण. तिथे तुला एक दिव्य शीश सापडेल. दुसऱ्या दिवशी पंडित सोमदत्त आपल्या मित्रांसोबत त्या ठिकाणी गेले आणि खणायला सुरुवात केली. थोड्याच वेळात मातीमधून एक तेजस्वी प्रकाश बाहेर येऊ लागला. जसजशी खोदकाम वाढत गेलं तसतसा तो प्रकाश अधिकच प्रखर होत गेला. शेवटी त्यांना एक अद्भुत शीश सापडलं. जणू जिवंतच वाटत होतं. डोळे मिटलेले होते, पण चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. त्या शीशाभोवती दिव्य प्रकाश पसरला होता. जसेच ते शीश बाहेर काढले गेले, आकाशात इंद्रधनुष्य दिसू लागले. फुलांचा वर्षाव झाला आणि मधुर संगीत ऐकू आले. पंडित सोमदत्त यांनी ते शीश एका पवित्र ठिकाणी ठेवले. त्या रात्री पुन्हा त्यांना स्वप्न पडले. यावेळी स्वप्नात स्वतः भगवान कृष्ण प्रकट झाले. ते म्हणाले, वत्सा, हे शीश येथे न ठेवता खाटू नावाच्या स्थळी घेऊन जा. तिथे एक दिव्य कुंड आहे, जो माझ्या शक्तीने निर्माण झाला आहे. त्याला श्यामकुंड म्हणतात. तिथेच बर्बरीकचा स्थायी निवास असेल. पंडित सोमदत्त नम्रतेने म्हणाले, प्रभू, खाटू कुठे आहे? भगवान कृष्ण म्हणाले, तू फक्त हे शीश घेऊन पुढे चालत जा. जिथे हे शीश थांबेल तिथेच त्याचे स्थान समज. पंडित सोमदत्त यांनी त्या दिव्य शीशाला एका पवित्र पटावर ठेवले आणि यात्रा सुरू केली. रस्त्यात जो कोणी त्या शीशाचे दर्शन घेत होता त्याचे सर्व दुःख आणि कष्ट दूर होत होते. अनेक चमत्कार घडू लागले. आजारी लोक बरे होऊ लागले. दुःखी लोकांना शांती मिळू लागली. काही दिवसांच्या प्रवासानंतर जेव्हा पंडित सोमदत्त एका सुंदर स्थळी पोहोचले, तेव्हा ते दिव्य शीश अचानक खूप जड झाले. कितीही प्रयत्न केला तरी ते पुढे सरकले नाही. त्यांना समजले, हेच ते पवित्र स्थान आहे. तिथे एक नैसर्गिक कुंड होते, ज्याचे पाणी अत्यंत स्वच्छ आणि निर्मळ होते. स्थानिक लोक त्याला श्यामकुंड असे म्हणत. त्या काळात खाटू गावावर राजा रूपसिंह चौहान यांचे राज्य होते. जेव्हा त्यांना या चमत्कारी शीशाबद्दल कळले, तेव्हा ते लगेच दर्शनासाठी आले. शीशाचे दर्शन करताच त्यांच्या मनात अपार श्रद्धा जागी झाली. त्यांनी तात्काळ तिथे एक भव्य मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला.
मंदिराचे बांधकामही अत्यंत अद्भुत पद्धतीने झाले. दिवसा जितके काम होत असे, रात्री त्याच्या दुप्पट काम आपोआप पूर्ण होत असे. कामगार सांगत असत की रात्री दिव्य शक्ती स्वतः काम करताना दिसत. जेव्हा मंदिर पूर्ण झाले आणि शिशाची स्थापना करण्यात आली, तेव्हा प्रथमच आरतीचा सोहळा झाला. स्वतः राजा रूपसिंह चौहान यांनी आरती केली. आरती दरम्यान एक विलक्षण चमत्कार घडला. त्या शिशाचे डोळे उघडले आणि त्या डोळ्यांमध्ये इतके तेज होते की सर्व लोक थक्क झाले. जणू एखादा जिवंत व्यक्ती समोर बसला आहे असा भास होत होता. त्या दिवसापासून परंपरा सुरू झाली. श्यामबाबा रोज आपल्या भक्तांना दर्शन देतात. त्यांच्या डोळ्यांत आजही तीच दया आहे, तीच करुणा आहे जी महाभारताच्या काळात होती. श्यामकुंडमध्येही एक विशेष रहस्य आहे. या कुंडाचे पाणी कधी कमी होत नाही, कधी वाढतही नाही. हजारो लोक रोज येथे स्नान करतात, तरी पाण्याची पातळी कायम तशीच राहते. वैज्ञानिकांनीही याचा अभ्यास केला, पण कोणताही भूमिगत जलस्रोत सापडला नाही. हे रहस्य आजही उलगडलेले नाही. असे मानले जाते की ही कुंड थेट क्षीरसागर याच्याशी जोडलेले आहे, जिथे भगवान विष्णू विराजमान आहेत. म्हणूनच या पाण्याचा कधीही अंत होत नाही. श्यामबाबांच्या मूर्तीखाली एक गुप्त कक्ष असल्याचेही मानले जाते. तिथे बर्बरिक यांचे 3 दिव्य बाण ठेवलेले आहेत असे सांगितले जाते. हा कक्ष तेव्हाच उघडेल जेव्हा कलियुगात धर्माचा पूर्ण नाश होईल. जेव्हा पाप आपल्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचेल तेव्हा हा कक्ष उघडेल आणि श्यामबाबा आपल्या दिव्य बाणांसह पुन्हा धर्माची स्थापना करतील. भविष्यपुराणमध्येही वर्णन आहे की कलियुगाच्या शेवटी एक योद्धा निळ्या घोड्यावर स्वार होऊन येईल आणि धर्माची पुनर्स्थापना करेल. श्यामबाबांचे भक्त मानतात की तो योद्धा म्हणजे स्वतः श्यामबाबा असतील. मंदिरातील जुन्या शिलालेखांमध्ये एका निळ्या घोड्यावर बसलेल्या योद्ध्याचे चित्र आहे. हे चित्र अत्यंत रहस्यमय आहे आणि त्याचा खरा अर्थ आजपर्यंत कुणी पूर्णपणे समजू शकलेला नाही. श्यामबाबांची 11 नावे आहेत आणि ही संख्याही गूढ मानली जाते. या 11 नावांमध्ये कलियुगाची संपूर्ण गाथा दडलेली आहे. प्रत्येक नाम हे एका युगातील समस्येचे समाधान मानली जाते. जेव्हा एखादा भक्त पूर्ण श्रद्धेने श्यामबाबा यांच्या 11 नावांचा जाप करतो, तेव्हा त्याच्या सर्व अडचणी दूर होतात. पण यासाठी भक्ताचे हृदय पूर्णपणे शुद्ध असणे आवश्यक आहे. श्यामबाबांशी संबंधित काही संख्याही अत्यंत विशेष मानल्या जातात. मंदिरात 108 पायऱ्या आहेत. श्यामकुंड याचा व्यास 51 फूट आहे आणि मुख्य गुंबदाची उंची 108 फूट आहे. या संख्या केवळ योगायोग नाहीत. हिंदू धर्मात त्यांना विशेष महत्त्व आहे. 108 ही संख्या संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतीक मानली जाते, तर 51 ही शक्तिपीठांची संख्या दर्शवते. ज्योतिषांच्या मते खाटू श्याम मंदिर हे एक विशेष ज्योतिषीय स्थान आहे. येथे 5 ग्रहांची ऊर्जा केंद्रित होते. फाल्गुन महिन्यातील एकादशीला येथे विलक्षण ऊर्जा निर्माण होते. या दिवशी श्यामबाबांची शक्ती सर्वोच्च स्तरावर असते. श्यामबाबांशी संबंधित रंगही अर्थपूर्ण आहेत. निळा रंग भगवान विष्णू यांचा, पिवळा ज्ञानाचा आणि लाल शक्तीचं प्रतीक आहे. भक्त जेव्हा या रंगांचे वस्त्र परिधान करून येतात तेव्हा त्यांचा श्यामबाबांशी अधिक आध्यात्मिक संबंध जुळतो. शास्त्रांनुसार जेव्हा कलियुग आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचेल तेव्हा धर्म जवळजवळ संपेल. त्यावेळी श्यामबाबा पूर्ण स्वरूपात प्रकट होतील. ते आपल्या 3 दिव्य बाणांसह येतील आणि अधर्माचा नाश करतील. हीच कलियुगातील अंतिम लढाई असेल. भविष्यपुराणमध्ये वर्णन आहे की एक निळा घोडा आकाशातून अवतरित होईल आणि त्यावर श्यामबाबा स्वार असतील. त्यांच्या हातात दिव्य धनुष्य असेल. ते एका बाणाने संपूर्ण जगातील पापाचा नाश करतील आणि धर्माची पुनर्स्थापना करतील. या अवतारानंतर सत्ययुगाची सुरुवात होईल. पुन्हा धर्म, सत्य आणि न्यायाचे राज्य येईल. लोक प्रेमाने जगतील, दुःख नाहीसे होईल. हाच श्यामबाबांचा अंतिम उद्देश आहे, संपूर्ण जगात शांती आणि आनंद प्रस्थापित करणे. या कथेचा शेवट प्रेमाच्या विजयाने होतो. श्यामबाबा हे प्रेमाचे मूर्त स्वरूप आहेत. त्यांचे प्रेम जात, धर्म, भाषा या सर्व सीमा ओलांडते. ते सर्वांचे आहेत, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन. कारण दुःखाला कोणताही धर्म नसतो आणि जो दुःख दूर करतो तो सर्वांचा असतो. हारे का सहारा, श्याम हमारा, हाच खाटू श्यामचा दिव्य संदेश आहे. अनंत प्रेम, अनंत करुणा आणि अनंत कृपा हेच त्यांचे खरे रहस्य आहे. जर ही कथा तुम्हाला प्रेरणादायक वाटली असेल तर कृपया लाईक करा आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्णा लिहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनोपूर्वक आभार. जय श्याम. भाव.